लाडकी बहीण योजना राजकीय दृष्टीतून सुरू केली गेलेली होती असं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवरून शिंदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींचा सरकारला खर्च आहे। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नका असं चंद्रकांत रघुवंशी म्हणतात। तर लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। दोन दोन तीन तीन बहिणींना किंवा घरच्या भगिनींना लाभ मिळत असेल तर कायद्याने एकच आहे, एकाला भेटला पाहिजे। पण आता योजना राजकीय दृष्ट्याचा विचार करून केलेली होती आणि महिलांच्या प्रश्नावर मला जास्त समजणार बी नाही। पण आता सरकारने काय भूमिका घेतली आहे मला माहित नाही, पण बाकीच्यांच्याकडनं वसूल करायला नको असं मला वाटतं। एकदा पैसे दिले असतील आणि ते अपात्र जरी असतील तरी त्यांच्याकडनं वसूल करायला नको। दिलेले पैसे परत कोणताच भाऊ घेत नाही असं मला तरी वाटतं। काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल, सरकारला जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू।